श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हरितालिका व्रताचे महत्त्व तसेच या व्रताचे नियम काय आहेत, कुमारिका किंवा विधवा स्त्रियांनी हे व्रत करावं का, तसेच काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्याच आहेत, नाहीतर हे व्रत जे आहे ते अपूर्ण राहणार आहे. तसेच हरितालिकेची मूर्ती जर नसेल तर काय करावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरितालिकेचं व्रत महिला या करत असतात. याला अनेक राज्यात तीज असंही म्हटलं जातं. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित असे आहे. हरितालिका म्हणजे हरिता म्हणजे जिला नेली ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असं म्हणतात. हरितालिकाच्या दिवशी स्त्रिया माता पार्वतीची अगदी मनापासून पूजा करतात आणि उपवास करतात. तसेच हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. हरितालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी पूजा करूनच हा उपवास सोडावा असं सांगितलं जातं. हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी केले होते. त्यांच्यासारखे वैवाहिक जीवन मिळावे म्हणूनच महिला हे व्रत करत असतात. माता पार्वतीलाही भगवान शंकरांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करून घेण्यासाठी तब्बल 107 वेळा जन्म घ्यावा लागला होता आणि त्यानंतर 108वा जो जन्म आहे तो घेतल्यानंतर त्यांना माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर तिच्या भक्तीमुळे भगवान शंकर हे प्रसन्न झाले व तिचा पत्नी म्हणून त्यांनी स्वीकार केला होता. म्हणूनच या हरितालिकेच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून हे व्रत करेल तिच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभेल असे माता पार्वतीने वरदान दिले होते. सर्व व्रतांमध्ये खास हे व्रत मानले जाते. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी स्त्रिया हे व्रत आवर्जून करत असतात. हे व्रत जी स्त्री करते तिच्यावर माता पार्वतीची विशेष कृपा राहते. हे व्रत करताना पार्वतीने अन्न व पाण्याचा त्याग केला होता म्हणूनच हे व्रत जे आहे ते निर्जली केले जाते. हे व्रत करूनच माता पार्वतीने भगवान शंकर यांना पती म्हणून प्राप्त झाले होते. म्हणून मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी देखील कुमारिका हे व्रत करत असतात. तसेच अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती स्त्रियासुद्धा हे व्रत करत असतात. कुमारिकांनी हे व्रत करावे का, तर त्यांना देखील आयुष्यात आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा, भगवान शंकरांसारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करू शकतात. तसेच विधवा ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियासुद्धा हा उपवास करू शकतात. हे व्रत एकदा सुरू केलं की आजन्म पाळायचे असते. म्हणूनच विधवा स्त्रियांनी एक वेळ पूजा नाही केली तरी उपवास नक्कीच करावा. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच शिवांची आराधना म्हणून विधवा स्त्रिया हरितालिकेचे व्रत नक्कीच करू शकतात. तर सौभाग्यवती स्त्रिया तर हे व्रत करतातच. तसेच या व्रताचे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचेच आहेत. हरितालिका व्रत केलेल्या प्रत्येक स्त्रीने या दिवशी अन्न पाणी न घेता हे व्रत करावं असं सांगितलं जातं. परंतु हे निर्जली व्रत करणं प्रत्येकाला शक्य नसते. त्यामुळे उपवासाचे काही पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता. तसेच उपवास कसा सोडावा, कधी सोडावा, काय उपवासाला खावे, काय खाऊ नये याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. तो देखील तुम्ही पाहू शकता. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा करून त्यानंतर पाणी प्यावं आणि व्रत सोडावं. तसेच हे व्रत जे कोणी करतं त्याने त्या दिवशी भजन कीर्तन करावं, जागरण करावं
अगदी श्रद्धेने, भक्तीने मनापासून देवाचे नामस्मरण करावं. तसेच एकदा हे रोज सुरू केलं तर ते अर्धवट म्हणजेच मध्येच सोडू नये. तसेच एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला बघा या दिवशी साज शृंगार जो आहे त्यातील एखादी वस्तू तरी भेट म्हणून, दान म्हणून नक्कीच द्यावी. तसेच या व्रताच्या दिवशी अपशब्द देखील बोलू नये, कोणाचे मन दुखवू नये, चेष्टा मस्करी करू नये. व्रत करणाऱ्या स्त्रीने नवीन वस्त्र परिधान करावं, 16 शृंगार करावा. तसेच कोणी आजारपणामुळे हे व्रत जर करू शकत नसेल तर तिच्या पतीने हे व्रत केलं तरी देखील चालतं. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे मात्र परिधान करू नये. तसेच हरितालिकेच्या दिवशी दिवसात झोपू नये. तब्येत ठीक नसेल तर झोपू शकता, परंतु शक्यतो एखादं व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा दिवसा झोपू नये. त्याचबरोबर या दिवशी रात्रभर भगवान शंकर व माता पार्वतीची विविध भजन कीर्तन गाऊन देखील साजरं करता येतं. त्याचबरोबर बघा फुगडी, झिम्मा असे वेगवेगळे खेळ हे स्त्रिया खेळत असतात आणि हरितालिका व्रत हे साजरं करत असतात. या व्रताच्या दिवशी दिवसात जी स्त्री झोपते तर तिला पुढचा जन्म हा अजगराचा येतो असं मानलं जातं. म्हणून दिवसा झोपू नये. त्याचबरोबर अन्न पाणी घेऊ नये. परंतु ते शक्य नसेल तर तुम्ही फळे आणि दूध घेऊ शकता. तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जली उपवास आवर्जून करावा. बघा अर्थात ज्याला जसा जमेल तसा हा उपवास तुम्ही करायचा आहे. तसेच बघा तुमच्या रागावर देखील नियंत्रण ठेवायचं आहे. जी कोणती स्त्री हे व्रत करते तिने या दिवशी रागावर नक्कीच नियंत्रण ठेवायचं आहे. कटकटी, भांडणं ही टाळायचे आहे. नाहीतर जो काही तुम्ही व्रत करता, जे काही उपवास सेवा करता या व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही. तसेच मध्येच उपवास सोडायचा देखील नाही. एकदा का या व्रताला सुरुवात केली तर मध्येच तो सोडता येत नाही. तसेच मासिक धर्म आला, सुतक आलं, विटाळ आला तर आला असेल तर काय करायचं आहे, पूजा तुम्ही करू शकत नाही, परंतु उपवास हा तुम्हाला करायचाच आहे. तसेच हे जे काही नियम आहेत ते देखील तुम्हाला पाळायचे आहे. तसेच हे सौभाग्याचं व्रत आहे, मध्येच सोडायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर या व्रताच्या दिवशी नखे कापणे, चामड्याच्या वस्तू वापरणे, केस कापणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या आवर्जून टाळाव्यात. त्यानंतर हरितालिकेची कथा ही तुम्हाला वाचायची आहे. हरितालिकेची कथा तुम्हाला जर वाचता येत नसेल तर किमान श्रवण तरी नक्कीच करावी. जर तुम्ही ही कथा श्रवण केली नाही किंवा वाचली नाही तर हे जे व्रत जे आहे ते तुमचं पूर्ण होत नाही. त्यामुळे आवर्जून ही कथा नक्कीच वाचावी हे मात्र लक्षात घ्या. त्यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा फोटो देखील तुम्हाला ठेवून याची देखील पूजा करायची आहे. तसेच हरितालिकेची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाळूच्या 2 राशी घालून त्यांची हरितालिका म्हणून पूजा करावी. शेवटी श्रद्धा ही महत्त्वाची आहे. आणि वाळू नसेल तर अगदी तांदळाने देखील या राशी घालून त्याची पूजा करू शकता. त्याचबरोबर हरितालिकेची आरती देखील करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या काही पूजा करणार आहात ती अगदी मनोभावे श्रद्धेने अगदी सर्व काही नियम पाळून हे व्रत केले असता माता पार्वती आणि भगवान शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. सर्व काही मनोकामना ह्या पूर्ण होतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.